नमस्कार, मी मायावती अंभुरे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी युवक संघटनेच्या वतीने क्रांती चौकात जोरदार निदर्शने, घोषणाबाजी करत राज्य सरकारचा केला निषेध. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांना त्यांचे मालमत्ता कराबाबत आक्षेप, तक्रारी निकाली काढण्यासाठी महानगरपालिकेच्या कर समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांना त्यांचे मालमत्ता कराबाबत आक्षेप, तक्रारी निकाली काढून कराचा भरणा सुलभतेने होण्यासाठी प्रशासक यांच्याकडे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी मुख्यालय येथे कर समाधान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माहे एप्रिल 2024 नंतर मालमत्ता करात वाढ होणार असल्यामुळे आज नागरिकांची शिबिरात रीघ लागली होती. यावेळी हर्सुल पिसादेवी येथील एक नागरिक कर समाधान शिबिरात मालमत्ता कर लावावा म्हणून विनंती करायला आले असता आयुक्त जी श्रीकांत यांनी त्यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा करण्याबाबत शहरातील नागरिकांना वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. आज पहिल्याच कर समाधान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून आम्ही प्रशासनाच्या सोबत आहोत हे दाखवून दिले. यावेळी उपआयुक्त अपर्णा थेटे, सर्व सहाय्यक आयुक्त, कर्मचारी यांची उपस्थिती होती. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे महापालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये प्रत्येक वर्षी जे नवीन मालमत्ता तयार होतात, नवीन मालमत्ता तयार झाल्यावर त्यांना जुने रेट आकारणे हे यथोचित नाही. प्रत्येक वर्षी आपण आपल्या महानगरपालिकेमध्ये भाडे आधारित म्हणजे रेंट टॅक्स व्हॅल्यू बेस्ड टॅक्स सिस्टम आपण लावतो. आधुनिक पद्धत अशी आहे की कॅपिटल टॅक्स व्हॅल्यू बेस्ड सिस्टम म्हणजे जे रेडी रेकनरच्या आधारावर ठरलेली दर, त्यामध्ये भाडा हा विषय नसतो, परंतु आपण भाडे आधारावर म्हणजे रेंट व्हॅल्यू बेस्ड टॅक्स सिस्टम आपण स्वीकारलेली आहे. बरेच काही महानगरपालिका, जसं मी महानगरपालिका आयुक्त असताना नांदेडमध्ये कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स बेस्ड सिस्टम त्या ठिकाणी लागू केलं होतं आणि ते अंमलातही आलं. बट आपण अजूनही त्या पद्धतीकडे अजून वळलेलं नाही. आपण रेंट व्हॅल्यू बेस्ड सिस्टम मध्ये आपण काम करतोय. या निर्णयाचा एक सकाळीच आम्ही कर समाधान शिबिर घेत असताना स्वयंपूर्तीने लोकांनी येऊन की सर आमच्या टॅक्स लागलेली नाहीये, आम्ही ह्या बातमी वाचून आलो. ते लोक गैरसमजूतून आलेले नव्हते. त्यांना व्यवस्थित पत्रकारांनी लिहिलेलं भाषा त्यांना कळलं. त्यांनी येऊन 110 प्रॉपर्टीज त्यांनी टॅक्स लावून घेतले. आता माझं बाकी नंतर अजून आले असतील आणि प्रत्येक झोन मध्ये पण लोक ठरवले. झोन मध्ये पण आता मी तर प्रत्येक दुसऱ्या आणि चौथी शुक्रवार सकाळी आम्ही घेतोय आणि प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक सोमवारी उपायुक्त टॅक्स जे आहेत श्रीमती अपर्णा थेटे त्यांच्या कक्षामध्ये ते कर समाधान शिबिर मुख्यालयात घेणार आहे आणि प्रत्येक झोन मध्ये सुद्धा कर समाधान शिबिर घेणार आहे. बरेच लोकांची किरकोळ अडचणी असतात, त्यामुळे ते टॅक्स भरण्यामध्ये इच्छुक असतात, परंतु त्याला त्यांची प्रश्नांच्या निराकरण होणे गरजेचं असतं. ते कर समाधान शिबिर आम्ही घेतोय. माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांची दहिसर येथे 5 गोळ्या झाडून झालेल्या हत्या प्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जोरदार निदर्शने करत रोष व्यक्त केला. अभिषेक घोसाळकर यांची गुंड मॉरिसकडून झालेल्या हत्येचा तसेच मागील काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांचा निषेध म्हणून
महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या युवक संघटनेच्या वतीने शुक्रवारी शहरातील क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली। माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांची दहिसर येथे 5 गोळ्या झाडून झालेल्या हत्या प्रकरणी रोष व्यक्त केला। संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी करत जोरजोरात घोषणाबाजी करून राज्य सरकारचा निषेध केला। या प्रसंगी धर्मराज दानवे, हनुमान शिंदे, वरुण पाथरीकर, विश्वास अवताडे, प्रशांत जगताप, सुशील बोर्डे, सानिका देवराज, धनश्री तळवलकर, संदीप लिंगायत, अतुल बीडकर, अजय चोपडे, सागर खरगे व मोठ्या संख्येने महाविकास आघाडी पदाधिकारी उपस्थित होते। वाळूज येथील ट्रॅक्टरच्या वर्कशॉपमध्ये शुक्रवारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास पत्राच्या शेडच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। रवी पोपळगट वय 41 वर्ष असे गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे। रवी पोपळगट ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करतात। रोजच्या सारखे ते शुक्रवारी देखील आपल्या वर्कशॉपमध्ये कामावर आले असता त्यांनी कामावर असलेल्या मुलाला ट्रॅक्टरचं रेडिएटर देऊन पंढरपूर येथे सामान आणण्यासाठी पाठवले असता सामान घेऊन परत कामावरील मुलगा परत आला असता रवी पोपळगट यांनी स्टूलवर उभे राहून वर्कशॉपच्या छताच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतले असल्याचे त्याच्या निदर्शनास आले। त्यांनी तत्काळ याबाबत वाळूज पोलिसांना माहिती दिली व वाळूज पोलीस ठाण्याचे PSI संदीप शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल बाबूलाल बोहरे, DB पथकचे विजय पिंपळे, समाधान पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी तपासणी करून रवी टाकसाळ यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रवी पोपळगट यांना तपासून मृत घोषित केले। जिल्हा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात बचत गटाचे स्टॉल उभारण्यात आले असून शहर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनच बचत गटातील महिलांनी करण्यात आले आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबवले जात आहे। या अभियानात एकूण बचत गटाचे स्टॉल 75 उभारण्यात आले आहेत। या स्टॉलवरती बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री करण्यात येत आहे। तसेच काही स्टॉलवरती खाद्यपदार्थाची सुद्धा विक्री करण्यात येत आहे। या अभियानामध्ये मराठवाड्यासह पुणे नगरचे देखील बचत गट सहभागी झाले आहेत। हे अभियान छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषद मैदानावरती भरलेले आहे। 9, 10 आणि 11 फेब्रुवारी हे अभियान सुरू असणार आहे। जास्तीत जास्त शहर जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनच बचत गटातील महिलांनी केले। या जिल्ह्यातले बचत गटाचं आज या ठिकाणी एकत्रीकरण होतं। त्या बचत गटाने या ठिकाणी काही स्टॉल लावलेले आहे। अनेक बचत गटांनी आपापल्या वस्तू तयार करून या ठिकाणी विक्रीला ठेवलेलं आहे। त्याचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे आणि हे 3 दिवस हे प्रदर्शन राहणार आहे आणि या प्रदर्शनातून खरं म्हणजे या बचत गटाच्या वस्तूचा प्रचार होणार आहे, प्रसार होणार आहे आणि ह्या बचत गटांना सुद्धा एक चांगलं मार्केटही उपलब्ध होऊ शकतं आणि म्हणून त्या दृष्टीने त्या मेळाव्याचा अधिक चांगला उपयोग होईल। आता बचत गट ज्या ज्या वस्तू तयार करतात ते या ठिकाणी ठेवतात। खरं म्हणजे दुपारची वेळ झाली होती, जेवणाची वेळ झाली आणि त्यामुळे आम्हाला आग्रह केला की जेवून घ्या। आम्ही जेवलो पण आणि त्याचं पैसे पण आम्ही देऊन टाकलेले आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। हॉटेल विझार्ड पॅलेस
तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे.
केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबीसी बाबतच्या कथित वक्तव्य प्रकरणी क्रांती चौकात आंदोलन केले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसमोर येऊन तुफान घोषणाबाजी केली. अभिषेक घोसाळकर यांची गुंड मॉरिसकडून झालेल्या हत्येचा तसेच मागील काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांचा निषेध व्यक्त करावा म्हणून महाविकास आघाडीच्या युवक पदाधिकारी यांनी क्रांती चौकात आंदोलन आयोजित केले होते. त्याच प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबीसी बाबतच्या कथित वक्तव्य प्रकरणी आंदोलन सुरू होते. यावेळी दोन्ही गट एकमेकांसमोर एकत्र येत तुफान घोषणाबाजी केली. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसमोर येऊन मोठमोठ्याने घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जोरदारपणे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. काही मिनिटांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना हा गोंधळ निवळण्यास यश आले. शिष्यवृत्तीसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांच्या वतीने सामाजिक न्याय विभागासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून त्यांच्या मागण्यांबाबत उपोषणकर्त्यांनी अधिक माहिती दिली. काल दिनांक 8 फेब्रुवारीपासून सामाजिक न्याय विभाग औरंगाबाद या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागील 2 ते 3 वर्षापासून जो स्वदारचा प्रश्न प्रलंबित आहे त्या विद्यार्थ्यांची यादी लावून त्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ पैसे देण्यात यावे. तसेच भारत सरकारची जी काही शिष्यवृत्ती आहे ती देखील पूर्ण विद्यार्थ्यांची पडलेली नाही. त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देखील तात्काळ जमा करण्यात यावी. 1000 मुलांचं जे काही वसतिगृह आहे किल्लारच्या ठिकाणी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा जो GR निघाला ऑगस्ट महिन्यात तरी देखील त्या वसतिगृहाला बाबासाहेबाचं नाव देण्यात आलेलं नाही. त्या वसतिगृहाला बाबासाहेबाचं नाव देण्यात यावं व ते तात्काळ लावून घेण्यात यावं. विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या निघतात. आळ्या निघाल्यानंतर ज्या वेळेस प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या वतीने सांगितलं जातं की आमच्या जेवणामध्ये आळ्या निघत आहेत त्यावेळेस प्रशासन म्हणतं ती आळी काढणे आणि बाजूला ठेवणे व तुम्ही तेच जेवण खाणे. म्हणजे प्रशासनाला याचं कसल्याही प्रकारचं गांभीर्य नाही की विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या निघतात. दूध बंद केलं जातं तरी देखील प्रशासन यावरती कसलीही भूमिका घ्यायला तयार नाही. परंतु प्रशासनामार्फत विद्यार्थ्यांना सांगितलं जाते की तुम्ही ती आळी बाजूला काढा. एखाद्या वेळेस होत असतं. परंतु जर का 100 फळं येत असतील आणि त्या 100 फळामध्ये जर आळ्या निघत असतील, कच्ची केळी खायला दिली जात असेल तुम्हाला तर तुमचं जे काय अन्नाचं जी काय तुम्ही सिस्टीम राबवताय ती पूर्णपणे बोगस स्वरूपाची राबवताय. विद्यार्थ्यांना दडपण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही जे काही ठेकेदार आहेत तिथले गुत्तेदार त्यांचे तुम्ही चाकरी करत असल्यासारखं तुमचं वर्तन झाले. ते तुमचे फोन उचलत नाही. 4-4 वेळेस इथलचे प्रशासकीय कर्मचारी त्यांना कॉल करतात की सकाळी नाश्ताच का संपतो लवकर, जेवणच का दिलं जात नाही. ह्या जाब विचारण्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टदाराला इथल्या कर्मचाऱ्यांनी ज्या वेळेस आमच्या समोरून कॉल केला त्यावेळेस त्यांचा कसल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला जात नाही. म्हणजे विद्यार्थी इथं विद्यार्थ्यांचं कोणालाच काही घेणं देणं नाही. 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून राबविला जाणार असून या निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधे देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. नॅशनल डे वर म्हणजे जंतनाशक मोहीम जे की बऱ्याच मुलांमध्ये हे नोटीस असतं आणि त्याच्यासाठी घेणं गरजेचं आहे की 13 तारखेला त्याचं उद्घाटन आहे. पूर्ण आपण शाळा खाजगी आणि प्रायव्हेट सर्व शाळांमध्ये ते आपण घेत आहोत. तर N7ची जी शाळा आहे तिथे उद्घाटन होईल आणि सर्व शाळांमध्ये त्या दिवशी सगळ्यांना ते दिल्या जातील. आणि जर कुणी त्या दिवशी अब्सेंट असेल विद्यार्थी तर 20 तारखेला त्याला मॉपअप राऊंड घेतलं जाईल. तसंच 3 मार्चला आपलं पल्स पोलिओ पण चालू होत आहे.
पोलिओचं दरवेळेस प्रमाणे मायक्रो प्लॅनिंग आणि हे सर्व असतं. 500च्या वर आपले बूथ असतात, 675 वगैरे, त्याचंही ते प्रेस नोट वगैरे दिले जाईल. फक्त विनंती आहे की हे जे डिवर्मिंग टॅबलेट अल्बेंडाझॉलच्या ह्याच्यासाठी अवेअरनेस प्रेस नोट दिलेली आहे, अवेअरनेस सर्व यांना व्हावं. त्यांच्यावर सरांच्या साईननी काल नोटीस दिलेली आहे. तर त्यापैकी 71 आशा जॉईन झाल्या आणि 440 आशा जॉईन झालेल्या नाहीयेत. तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केलेली आणि तशीच नोटीस माननीय प्रशासक सरांच्या साईनने ऑलरेडी इश्यू केलेली आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी युवक संघटनेच्या वतीने क्रांती चौकात जोरदार निदर्शने, घोषणाबाजी करत राज्य सरकारचा केला निषेध. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांना त्यांचे मालमत्ता कराबाबत आक्षेप, तक्रारी निकाली काढण्यासाठी महानगरपालिकेच्या कर समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.